की परत मी जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं, पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. एखादं ध्येय ठरलंय ना, मग त्या ध्येयापर्यंतची जायची जबाबदारी पत्करलीच पाहिजे. शेंडी तुटवा पारंडी, बस नाही जमणार, दुसरं गाठायचंच. आणि पोचायचं असलं तर सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा. मी वारंवार म्हणजे तुमच्या स्पर्धा परीक्षात आमचा मगाशी विषय झाला. आमचा सातारा जिल्हा तसा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 2 तालुके आहेत फक्त, तिथं दुष्काळ असतो सातत्यानं, मान आणि खटाव. पाणी पाऊस नाही, पडतच नाही, अजिबात नाही, विषयच नाही. पाणी शेती पिकतच नाही. पण सातारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेत सगळ्यात जास्त यशस्वी मुलं कुठली होत असतील? बागायती भागातली नाही, या 2 दुष्काळी तालुक्यातली. का? पर्यायच नाही ना, इथं काय पिकतच नाही. मार्क पिकवावेच लागणार स्पर्धा परीक्षेत, पर्याय नाही. उतरलं नाही रस्त्यावर, एक काम कर. माझा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदयभान तानाजीचं तुंबळ युद्ध झालं, तानाजी मारला गेला आणि मराठी सैन्य पळून जायला लागलं. प्रश्न सूर्याची पुढे होता, भावाचा मृतदेह पडलाय, आपणही ढासळून कोसळून जावं, सैन्य पळतोय, पराभव पत्करावा. काय? तानाजीने तिथं निर्णय घेतला आणि परतीचे दोर कापून टाकले. सैन्यापुढे एकच विषय होता, आता दरीत उड्या टाकून तरी मरायचं, नाहीतर शत्रूला मारून तरी जगायचं. सैन्यानं दुसरा पर्याय पत्करला, कोंढाण्यावर विजय मिळाला. एखादं ध्येय ठरवलं ना, परतीचे दोर पहिले कापून टाका, तेवढंच फक्त. परत जायचे ठेवूच नका दूर, अजिबात नाही. पर्याय उपलब्ध झाला की संपलं का? नाही, बघूया, चाललाय ट्राय, नाही झालं तर आहेच घरचं. काका म्हणले चिटकवतो, तू आधीच चिकट ना. पर्याय नका ठेवू आयुष्यात, अजिबात नाही. मोठी स्वप्न बघा, त्या पद्धतीनं कष्ट करा, संघर्षाची तयारी ठेवा. केलेले कष्ट आयुष्यात कधीच वाया जात नाहीत, चुकून सुद्धा वाया जात नाहीत. आज नाही उद्या ते उगवतातच. काही मुलं आमची नाराज होतात, पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं, रस्ता सोडून देतात. दुसऱ्या प्रयत्नात नाही यश मिळालं, नाराज होतात. एक शेतकरी होता, त्याने आपल्या शेतामध्ये बांबू लावले, बांबू पेरले. बांबू पेरल्यावर वर्ष झालं तो शेतात गेला, जमिनीच्या वर काय उगवूनच नाही आलं, तो नाराज झाला. दुसऱ्या वर्षी शेतात गेला, पेरलेले बांबू उगवलेलं एकही रोप नाही दिसलं, तो पुन्हा नाराज झाला. तिसऱ्या वर्षी शेतात गेला, परत बघितलं एकही रोप नाही. चौथ्या वर्षी एकही वैतागला, म्हणला या शेतात काही उगवतच नाही, नाही उपयोग या शेताचा. तिने ते शेत दुसऱ्याला विकून टाकलं. आणि 5व्या वर्षी सहज फेरफटका मारायला म्हणून तो त्या शेतात गेला, तर त्या मातीच्या पोटातनं एक बांबूचा कोंब असा वर आला होता. त्याला झटका बसला, तो पुढे गेला, जागोजागी सगळे बांबूचे बेट सगळे कोंब वर दिसले. आश्चर्याचा धक्का बसला, म्हणजे 5 वर्ष बांबू जमिनीवर नाही, पण 5 वर्ष बांबूची मुळं जमिनीखाली मैलोन मैल पसरलेली होती, मैलोन मैल. तो म्हटला, जरा थांबलो असतो रे, 1 वर्ष फक्त, तर हे मैलोन मैल बांबूचं बन माझं झालं असतं. किती कापावेत आणि किती विकावेत, फक्त गडबड केली. आयुष्यात संयम राखायला शिका. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही केलेले कष्ट वाया जातो, केला अभ्यास वाया जातो. नाही, तो वर नाही दिसला तरी आत मैलोन मैल पसरत असतो मनाच्या रानात. तो कधीतरी उगवतो, येतो वर. त्यामुळे वाट पाहायला शिका, संयम राखायला शिका. संयमाच्या दाराशीच यश वाट बघत असता. सगळी यशस्वी झालेली माणसं आहेत ती तशी आहेत. आणि न्यूनगंड तो पहिल्या बाजूला काढला. सचिन तेंडुलकरला इंग्रजी येतच नव्हतं. तो 10वीला नव्हे 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला खूप वाटतं आपण याच्यासारखं व्हावं, आपण त्याच्यासारखं व्हावं. तुम्ही पाण्यावर तरंगणारं बदक बघितलं असेल, खूप स्वस्त असतं, शांत असतं, निवांत असतं, मस्तपणे विहार करत असतं. आपल्याला वाटतं किती सुखी आहे, टेन्शन नाही पूर्व परीक्षेचं, इंटरव्ह्यूचं, असाच. हे झालं आपल्याच मागं सगळं लागलं.
MPSCचा अभ्यास करताना डोळ्याचे दिवे लाल होईपर्यंत झटावं लागतं, त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळतं. हे सोपं नाही. ठरवा ठरवा. तुमच्याकडे भरपूर आहे हो. तुमचे पालक तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत, वाटेल ते द्यायला तुम्हाला तयार आहेत. काय अडचण आहे यश मिळवायला. आणि इतरांसाठी नका करू, स्वतःसाठी करा. जन्माला आलोच आहे तर काहीतरी करून जाईन यासाठी करा. हजारो माणसं येतात आणि हजारो माणसं मरतात. किराणा मालातलं माल न्यावा तशी माणसं यमराज घेऊन जातात. काहीच फक्त स्मरणात राहतात. अशा स्मरणात राहणाऱ्यांपैकी एक व्हा. गर्दीतले होऊन जाऊ नका. तुमच्या मागे गर्दी कशी जमा होईल असं काहीतरी करून दाखवा. आयुष्य त्याला म्हणायचं, आयुष्य त्याला जिंकायचं. मुंगी 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 बघितली कधी? मुंगी मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढं असं, डोक्यातला मेंदू केवढा असा. तर पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. तुम्ही कसे आहात, तुमची परिस्थिती कशी आहे याचा यशावर काही परिणाम होत नाही. तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही संघर्ष किती करता आणि तुमची पुढे जायची इच्छाशक्ती किती आहे, त्यासाठी सातत्य किती आहे हे फार महत्वाचं आहे. 5 किलोमीटरची शर्यत एकानं जिंकली आणि त्या हजारो स्पर्धकांमध्ये 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या त्या स्पर्धकाला विचारलं तुमच्या यशाचे रहस्य. तो म्हणाला मी फक्त थांबलो नाही. माझ्या जिंकायचं एकच कारण आहे, मी फक्त थांबलो नाही. थांबू नका, फक्त सातत्यानं चालत राहा, चालत राहा. एकाला प्रश्न विचारला ही पृथ्वी कधी संपेल? तो म्हणला ज्या दिवशी तुला मुंगी थांबलेली दिसेल ना त्या दिवशी समज आज मुंगी संपेल. कधीच दिसणार नाही मुंगी थांबलेली, कधीच नाही. मुंगी व्हा तर रवा खाता येईल यशाचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कर्तृत्ववान माणसाचं यश प्रत्येकाला दिसतं, संपत्ती प्रत्येकाच्या नजरेत भरते, पण त्याच्या पाठीमागचे कष्ट हे कधीतरी पाहायला हवेत. आम्ही अमिताभ बच्चन अनेकांचा आयडॉल आहे. आज 70 सुद्धा स्वतःची जादू टिकवून आहे. त्याच्या काळाच्याच नव्हे तर आजच्या तरुणाईच्या गळ्यातला सुद्धा तो ताईत आहे. पैसा अफाट आहे, प्रसिद्धी अमाप आहे, आता मिळवण्यासारखं काही राहिलंच नाही. या सहस्त्रकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याची नोंद आहे. काय वैभव आहे. पण हे आलं कसं माहितीये? या पाठीमागचा संघर्ष माहितीये? इलाहाबाद वरनं एक 25चा युवक आला मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी. निर्मात्याची दारं झिजवू लागला, गटीबेटी घेऊ लागला, पण कुठं काम मिळेना, कुठे काम देईना. 6.5 फूट उंचीचा ताडमाड उभट चेहऱ्याचा हा पोरगा तत्कालीन काळाच्या हिरोंच्या पंक्तीत कुठं बसतच नव्हता. अरे हिरो कुठला, व्हिलन सुद्धा त्याच्यासारखा नव्हता. व्हिलन बरे सिनेमातले असा तो, त्याला कुणी काम देत नव्हतं. अहो गर्दीत सुद्धा उभा राहायला जागा नव्हती त्याला सिनेमात. तरी धडका मारत होता, तरी नशिबाशी टकरा घेत होता. काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय, बस नशीब वाजवायचंय. हेलपाटे मारत होता. कधीतरी एखादं काम मिळायचं, कुठतरी गर्दीतला सीन असायचा, बस पोटापाण्याचं चालून जायचं. पण बरेच दिवस काहीच नसायचं. वडापाव खाऊन दिवस काढले, काही वेळा नुसतंच पाणी पिऊन, काही वेळा फक्त 2 केळी घ्यायची आणि त्याच्यावर दिवस काढायचा. हे सोचलंय सगळं अमिताभ. त्या उमेदीच्या काळात त्याच्या पोटाचे जे हाल झाले, त्या हालानं त्याला एक आजार दिला, टेम्पररी डायबिटीस नावाचा. तो आजार सोसत तो झगडत राहिला, लढत राहिला, टकरा घेत राहिला, पण नाही, काही झालंच नाही. अखेर त्यांनी मुंबईवरनं परत इलाहाबादला जायचा निर्णय घेतला. बॅग भरली, रेल्वे स्टेशनवर आला. बस नाही काय होत, आता निघावं परत. पण त्यावेळी त्याचा भाऊ अजिताभ पाठीमागून धावत धावत आला. अरे चल 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 चल, तुला चित्रपटात रोल मिळालाय, हिरोचा रोल आहे, चल चल माघारी. अमिताभला आनंद झाला. अखेर नशीब पलटलं, रोल मिळाला आणि तो माघारी आला. हिरोचा रोल आनंद लावता. पण तिथं गेल्यावर कळलं त्या चित्रपटात 7 हिरो होते.
काम केलं तरी त्याने झगडत राहिला, स्वतःशी नशिबाशी टकरा घेत राहिला. आकाशवाणीला मुलाखत द्यायला गेला निवेदक म्हणून. आकाशवाणीला त्याची मुलाखत झाली, पण आकाशवाणीनं स्पष्ट सांगितलं तुमचा आवाज निवेदकासाठी योग्य नाही. हकललं अमिताभला. जो आवाज जगाची जादू म्हणून राहिलाय तो आवाज आकाशवाणीनं हकलला. पण तेही अपयशाने सोचलं, सहन केलं, काळजात ठेवलं. परत हेलपाटे मारू लागला, झगडत राहिला नशिबाशी. अरे कुणी कुणी केलाय संघर्ष एवढा, कुणाच्या वाट्याला आलाय हे? आणि अखेर त्याला चित्रपट मिळाला. आणि 80च्या दशकामध्ये एक चित्रपट आला, आनंद नावाचा. पाठीमागचा सुपरस्टार राजेश खन्ना बरोबरचा त्याचा जुगलबंदीचा अभिनय गाजला. त्या चित्रपटानं त्याला आणखीन एक चित्रपट दिला. आणि 1980च्या दशकात जंजीर प्रसिद्ध झाला. आणि अँग्री यंग मॅन म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अमिताभ बच्चनचा उदय झाला. अमिताभनं यश बघितलं, रातोरात अमिताभ स्टार झाला. यशही पचवता यायला हवं. अमिताभ ते यश पचवत राहिला या संघर्षाच्या लाटेवर. पण 90च्या दशकात कुलीच्या सेटवर त्याला पुन्हा अपघात झाला. पोटात चुरा खुपसला गेला आणि अमिताभ जायबंदी झाला. मृत्यूशी धडका मारू लागला. सगळा देश चिंताक्रांत झाला होता. मंदिरात आरती केली जात होती, मशिदीत नमाज पडले जात होते, चर्चमध्ये घंटा वाजवल्या जात होता. अमिताभ वाचावा, अमिताभ वाचावा. एवढी लोकप्रियता कधी कुणाच्या वाट्याला आली नव्हती. जनता डोळ्यात प्राण आणून सांगत होती अमिताभचे प्राण वाचावेत. अवस्था इतकी विकट होती, त्याच्या पोटातली आतडी सगळी नासून गेलेली. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला चिमट्यात आतडं धरावं तर आतडं तुटून चिमट्यात यायचं. इतकी विलक्षण अवस्था होती. पण याच्यावरही मात करत अमिताभ जगला. परत जीवनाच्या संघर्षाला लागला, परत झगडत राहिला. मध्येच ABCL नावाची त्यांनी कंपनी काढली. 2 चित्रपटही या कंपनीनं आले. प्रचंड मोठा अफाट खर्च केला. पण ABCL ही त्याची कंपनी अक्षरशः डब्यात गेली. अमिताभचं दिवाळं निघालं. डोक्यावर प्रचंड मोठं कर्जाचं ओझं झालं. जीव द्यावं की मरावं अशी अवस्था. पण तरी त्या वादळात अमिताभ खंबीर राहिला. पण करावं काय? खिशात कफल्ल एक नया पैसा नव्हता. अखेर तो विवश आणि व्याकुळ अमिताभ एके दिवशी यश चोप्रांच्या दारात आला. दार उघडला गेला. यश चोप्राने त्याच्याकडे बघितलं. विश्वास बसत नव्हता. तो हा अमिताभ आहे, तो अँग्री यंग मॅन, इतका व्याकुळ विवश. अमिताभच्या डोळ्यातलं खळदिशा अश्रू सुटले. आणि अमिताभ यशीला म्हणाला, यशी, आय एम ब्रोकन, आय नीड ए जॉब, आय नीड ए जॉब. यशी, आय एम ब्रोकन. हिंदी चित्रपटसृष्टीचा अँग्री यंग मॅन विवशपणे सांगत होता, आय एम ब्रोकन, मी मोडून पडलोय, मला कामाची गरज आहे. यश चोप्राने मिठी मारली आणि एक कोरा चेक सही करून अमिताभला दिला. काळजी करू नकोस, उद्यापासून तुझ्यासाठी चित्रपट सुरू करतोय. आणि दुसऱ्या दिवशी चित्रपट सुरू झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं मोहब्बते. अमिताभची दुसरी इनिंग चालू झाली. 50शी अमिताभ झटत राहिला, लढत राहिला, आयुष्याशी संघर्ष करत राहिला. आणि मग आला कौन बनेगा करोडपती. आणि या कौन बनेगा करोडपतीनं जसं स्पर्धकांना करोडपती बनवलं तसं अमिताभलाही करोडपती बनवलं. अमिताभ पुन्हा महामार्गावर आला. पुन्हा घोडदौड चालू झाली. वय वर्ष झालं 60. कजरारेच्या तालावर अमिताभ परत ठुमके मारू लागला. अँग्री यंग मॅन, सुपरस्टार, सहस्त्रकातला सर्वोच्च अभिनेता. काय प्रवास आहे आयुष्याचा, संघर्षाशिवाय काय? कजरावर नाचणारा 70 वर्षाचा अमिताभ आपल्याला दिसतो, पण आपल्याला माहिती नसेल जगात क्वचित एखाद्याला होतो असा मायस्टेनियस ग्रेव्हिस नावाचा आजार अमिताभला आहे. सकाळी गोळी खाल्ल्याशिवाय त्याला त्याच्या हाताचं बोटही हलवता येत नाही. त्याला गोळे खाल्ल्याशिवाय ज्याला स्वतःच्या हाताचं बोट हलवता येत नाही, तो आजही तमाम हिंदुस्थान मधल्या लोकांवर किती मोही टाकून राहिलाय की लोक त्याच्या अभिनयाने हलतात. यश उगाच नाही वाटायला. हे मोठे पण कष्टाने मिळवावं लागतं, कष्टाने कमवावं लागतं. हा संघर्ष तुमच्या वाट्याला आला तर तुमची उंची मोठी.
हे सगळं सोसायची सहन करायची तयारी ठेवा. मग सगळं जग तुमच्या स्वागताला उभा राहील. आणि तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात ते सामर्थ्य आहे. आपण तसं लढावं ही आमची अपेक्षा आहे. हे बळ तुमच्या मनगटात इथं या केंद्रामध्ये भरलं जाते. तुमच्या बुद्धीत ते ज्ञानाचे कण भरले जात आहेत. तुम्ही किती उंची गाठली याच्यावर तुमचं यश ठरत नाही. तुम्ही तुमच्या बरोबर किती जणांना त्या उंचीवर घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही नागरी सेवेमध्ये जाणार आहात. तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये देशाच्या सेवेसाठी, नागरिकांची सेवा करण्यासाठी जाणार आहात. आपण आता क्लास 1 झालो, आपण क्लास 2 झालो, हा आनंद मोठाच आहे. पण त्याच्याबरोबर आपल्यावर आशा ठेवून असलेल्या आपल्या समाजातील किती लोकांना आपण क्लास 1 पद्धतीचं जगणं देऊ शकतो, किती क्लास 3 लोकांना क्लास 2 वर आणू शकलो, याच्यावर तुमची उंची मोजली जाणार आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा. तुम्ही मोठे जरूर व्हा, पण समाज मोठा करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. माणसं मोठी दोन्ही पद्धतीने होतात. धीरूभाई अंबानी पैशाने मोठा आहे, बाबा आमटे कामाने मोठे आहेत. आर पाटलांनी एकदा बाबा आमटेंना विचारलं, बाबा एवढं सगळं सोपं लोकांसाठी केलं, एवढं सगळं समाजासाठी केलं, तुम्ही आयुष्यात मिळवलं काय? बाबा आमटे म्हटले, माझ्या पोरांच्या कधी वाटण्या होणार नाहीत. कारण वाटण्या होण्यासाठी मी बाकी कमवूनच काही ठेवलं नाही. मी फक्त संस्कार दिलाय, त्याच्या वाटण्या त्यांनी जरूर कराव्या. नवे संस्कार वाटतच राहावे त्यांनी. धीरूभाई अंबानीनं पैसा कमावला, धीरूभाई गेला, दुसऱ्या आठवड्यात वाटण्या झाल्या. काय कमवायचं ते ठरवून घ्या. इमारतीच्या उंची वाढलीत अलीकडं, पण माणसं मनानं खुजी झालीत. एका मिनिटात रशियात काय घडतं हे माझ्या टीव्हीच्या स्क्रीनवर मला दिसतं. पण ललिता पवार मरून पडली तर शेजारच्या फ्लॅटवाल्याला 8 दिवस माहिती नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतल्या मित्राशी मला एका मिनिटात संपर्क साधता येतो, पण घरातल्या माझ्या आईशी मला बोलायला वेळ नसतो. ही माझ्या अलीकडच्या स्पर्धेच्या युगातली खंत आहे. जग जवळ आलं, माणसं माणसापासून लांब गेली. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सुविधांनी जग संपन्न झालं, पण संस्काराचं मात्र यात दैन्य निर्माण झालंय. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मला अपेक्षा ती आहे की आपण ते दैन्य दूर करावं. मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी देत असतो. तुम्ही जा कधीतरी. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन सहज विचारा एखाद्या म्हाताऱ्याला, तुमची पोरं काय करतात? तो वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असं नाही म्हणणार, माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग शिकल्या सवरलेल्यांचे आई बाप जर वृद्धाश्रमात जात असतील तर हे शिक्षण काय कामच? कसलं शिक्षण मिळतं आम्हाला? जी पोरं आई बापाच्या उपयोगी पडणार नाहीत, त्या पोरांचा उपयोग नाही. जे ज्ञान समाजाच्या कल्याणी जाणार नाही, त्या ज्ञान उपयोगाचं नाही. आणि जे अधिकारी लोकांच्या कल्याणासाठी झटत नाहीत, त्यांचा अधिकार कुठल्या कामाचा नाही. तुम्ही किती कराल हे मला माहिती नाही, पण जेवढं जमेल तेवढं करा. एका ठिकाणी आग लागली होती आणि एका चिमणीची ती आग विझवण्यासाठी जीवघेणी धडपड चालली होती. ती चिमणी चोचीत पाणी घ्यायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची, परत यायची, चोचीत पाणी घ्यायची, त्या आगीवर नेऊन टाकायची. एका कावळ्यानं बघितलं आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, अगं चिमणी, कशाला धडपड करते? ती आग काय विझणार आहे का? अगं तू केवढी, तुझी चोच केवढी, चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती? कशाला धडपड करते? त्यावेळी ती चिमणी म्हणाली, हे बघ, माझ्या या धडपडीनं आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. एवढं फक्त मला कळतं. तुम्ही चिमणी असाल, तुमची कामाची चोचही बारीक असेल. माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे, समाजाचं तेज समाजाला मिळावं आणि तुमचं नाव समाजामध्ये जे वाईट आहे ते निर्माण करणाऱ्या अग्नीला विझवणारं ठरावं. एवढी फक्त अपेक्षा करतो. एक अधिकारी खूप काही करू शकतो. देशाच्या लोकशाहीचा तो समृद्ध खांब आहे. आपण त्या प्रक्रियेमध्ये जाणार आहात, जात आहात, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर
गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. त्यामुळे आपलं कौतुक तर करतोच, पण आपलं कौतुक करणाऱ्या रिलायबल व्यक्ती विकास स्पर्धा परीक्षा केंद्राचं मनपूर्वक कौतुक करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.